नमस्कार मित्रांनो, अक्षरधारा स्टडी हब या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, पहा, पवित्र पोर्टल शिक्षक भरतीमध्ये मोठा बदल झालेला आहे. काय बदल झाले या ठिकाणी आपण बघूया. शासन शुद्धपत्र कालचा मित्रांनो 24/0/2026 परिपत्रक आहे. नेमकं काय बदल झाले या ठिकाणी आपण आज पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून. ठीक आहे, पहा, पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती पद्धतीच्या कार्यपद्धतीमध्ये आवश्यक सुधारणा करण्याबाबत ठीक आहे. काय सुधारणा केलेल्या या ठिकाणी आपण बघूया. तर बघा, शासन निर्णय आहे, दिनांकाचा परिपत्रक दिनांक 24/0/2026 हे परिपत्रक आहे. तर बघा, याच्यामध्ये काय नेमकं बदल करण्यात आलेला आहे. बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील तरतुदीनुसार प्राथमिक शिक्षकांकरिता इयत्ता 1 ते 8वी शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता शालेय व क्रीडा विभाग क्रमांक RTE 2010 मध्ये 13 फेब्रुवारी 2013 मधील तरतुदीनुसार सेमी इंग्रजी अध्यापन शिक्षण पद्धती अवलंबिणाऱ्या शाळांमधील शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शैक्षणिक पात्रता परीक्षा अनिवार्य राहील म्हणलंय. ठीक आहे. बघा अजून काय सांगते. इथून महत्वाचा बदल आहे. इयत्ता 1 ते 5वी, इयत्ता 6वी ते 8वी आणि इयत्ता 9वी ते 10वी या गटासाठी त्या माध्यमांच्या सेमी इंग्रजी वर्गाकरता शिक्षक उपलब्ध करून देताना व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमांसह म्हणजे काय, डीएड बीएड हे इंग्रजी माध्यमांसह त्या शाळांचे माध्यम जसे की मराठी, हिंदी, उर्दू, कन्नड इत्यादी विचारात घेऊन उमेदवारांना शालांत परीक्षा ज्या माध्यमातून उत्तीर्ण केले आहे ते माध्यम अथवा शालांत परीक्षा जी द्वितीय भाषा विषय घेऊन उत्तीर्ण केले आहे त्या माध्यमांच्या शाळेसाठी त्या उमेदवारांची विचारात घेण्यात येणार आहे. म्हणजे मित्रांनो, काय, ज्या आपल्या अभियोग्यताधारक आहेत त्यांचं डीएड बीएड तर इंग्लिश मिडियम मधून आहेच, पण शालांत परीक्षा ही ज्या माध्यमातून उत्तीर्ण केली आहे तेच माध्यम विचारात घेण्यात येणार आहे मित्रांनो. ठीक आहे. म्हणजे बघा, खालचा अजून काय सांगते आता. इयत्ता 1 ते 5वी या गटासाठी सेमी इंग्रजी विषयांकरता व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण करण्याची अर्हता निश्चित करण्यात आली आहे. बरोबर, काय, व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण करण्याची अर्हता निश्चित करण्यात आली आहे. त्या सामाजिक प्रवर्गासाठी उमेदवारांसह ज्या उमेदवारांची व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण केली नाही, मात्र 12वी विज्ञान किंवा BA MA इंग्रजी किंवा BSc MAsc अशी अर्हता धारण केली आहे अशा उमेदवारांना पात्र समजण्यास मुभा देण्यात येत आहे. बघा मित्रांनो, हे बदल या ठिकाणी करण्यात आलेला आहे. ज्या मित्रांचं बीएड इंग्रजी माध्यमातून झालेले आहे पण असे उमेदवार जर नाही मिळाले, बरोबर, माध्यमातून पूर्ण करण्याची अर्हता निश्चित करण्यात आली आहे. त्या सामाजिक प्रवर्गासाठी उमेदवारांसह ज्या उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण केली नाही, मात्र 12वी विज्ञान किंवा BA MA इंग्रजी किंवा BSc MAsc अशी अर्हता धारण केली आहे अशा उमेदवारांना पात्र समजण्यास मुभा देण्यात येत आहे. अतिशय महत्वाचं परिपत्रक आहे मित्रांनो. बघा, आपल्या भाषेत थोडक्यात अभ्यास आलेला आहे. पॉईंट नेमकं काय सांगायचं ते. सेमी इंग्रजी शिक्षक भरतीत नियम स्पष्ट करण्यात आलेला आहे. बरोबर, म्हणजे काय, सेमी इंग्रजी माध्यमातील शिक्षक भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता RT 2009 आणि 13 नुसार 13 फेब्रुवारी 2013 शासन निर्णयानुसार ही तरतुदी लागू करणार आहे. बघा, नंबर 1 काय सांगते. ठीक आहे. नंबर 2 पहा, माध्यमाला अतिशय अधिक महत्व देण्यात आलेले या ठिकाणी. इयत्ता 1 ते 5वी आणि 6वी ते 8वी आणि 9वी ते 10वीच्या सेमी इंग्रजी वर्गासाठी शिक्षक निवडताना शाळेचे मूळ माध्यम काय आहे, या ठिकाणी विचारात येणार आहे. मराठी, हिंदी, उर्दू, कन्नड इत्यादी जे शाळेचं आपले मूळ माध्यम आहे त्यांचा विचार या ठिकाणी केला जाणार आहे. उमेदवाराने शालेय शिक्षण कोणत्या माध्यमातून झाले, शालेय शिक्षण, बरोबर,
शालेय शिक्षण कोणत्या माध्यमातून झाले याचा सुद्धा विचार या भरतीमध्ये केला जाणार आहे, किंवा द्वितीय भाषा सेकंड लँग्वेज कोणती होती यावर सुद्धा विचार केला जाणार आहे. अशा प्रकारचा आपल्या मध्ये बदल करण्यात आलेला आहे. म्हणजे काय, पहिली ते पाचवी सेमी इंग्रजीसाठी प्रथम प्राधान्य आहे, बरोबर. पहिली ते पाचवी सेमी इंग्रजीसाठी प्रथम प्राधान्य, इंग्रजी माध्यमातून बीएड सारखी व्यावसायिक पत्र पूर्ण केलेल्या उमेदवारांना प्रथम प्राधान्य देण्यात येत आहे, बरोबर. सोबत शाळा पूर्ण इंग्लिश माध्यमातून असणं गरजेचं आहे. त्यानंतर पहा, पात्र उमेदवारांना उपलब्ध नसल्यास पात्र उमेदवार, बरोबर, म्हणजे बीएड जर सेमी इंग्रजीच्या माध्यमातून झालेलं नसेल तर पात्र उमेदवार उपलब्ध नसल्यास मोठी संधी आपल्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. जर इंग्रजी माध्यमातून व्यावसायिक पात्रता असलेले उमेदवार उपलब्ध नसतील, बरोबर, इंग्रजी माध्यमातून व्यावसायिक पात्रता उमेदवार उपलब्ध नसतील तर नवीन जाहिरात काढून खालील पात्रता असलेल्या उमेदवारांना संधी दिली जाईल, बरोबर. म्हणजे काय, ज्या मित्रांचं आपले बीएड सेमी म्हणजे इंग्रजी माध्यमातून झालेले नसेल तर अशा उमेदवारांना काय नंतर जाहिरात देऊन नवीन जाहिरात देऊन आणि ज्यांचं 12वी विज्ञान किंवा BA-MA इंग्लिश, BSc-MSc इंग्रजी माध्यमातून झालेलं असेल अशा उमेदवारांना संधी दिल्या जाणार आहे. ठीक आहे. म्हणून अशा उमेदवारांनी व्यावसायिक पात्रता इंग्रजी माध्यमातून पूर्ण केलेली नसली तरी त्यांना पात्र मानले जाईल. याचा परिणाम काय होईल मित्रांनो, सेमी इंग्रजी शिक्षक भरतीची प्रक्रिया जी अधिक स्पष्ट झालेली आहे, बरोबर. सेमी इंग्रजीची शिक्षक भरती जी आहे ती प्रक्रिया अधिक स्पष्ट झालेली आहे. इंग्रजी माध्यमातून व्यावसायिक शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना प्राधान्य मिळेल. मात्र असे उमेदवार उपलब्ध नसल्यास इंग्रजी विषय किंवा विज्ञान शाखेतील इतर पात्र उमेदवारांनाही शिक्षक भरतीची संधी मिळू शकते. अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी आपल्या परिपत्रकाचं विश्लेषण आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अशाच प्रकारचे ऑथेंटिक माहिती आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत. तर मित्रांनो, अक्षरधारा स्टडी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन चॅनल आहे, अशीच माहिती आपल्या युट्यूब माध्यमातून देण्यात येईल. ठीक आहे. धन्यवाद.